नमस्कार। फिर एक बार मैं विजय बागायतकर इस प्रतियोगिता के दोपहर के सत्र में दूसरे दिन आपका स्वागत करता हूं। दोपहर के सत्र में एक महत्वपूर्ण मैच वेदा स्पोर्ट्स बापरडे बनाम स्थानेश्वर किंजौड़ के बीच में किंजौड़ की टीम के कप्तान ने टॉस जीता और फील्डिंग करने का निश्चय किया। आमंत्रित किया यहाँ पर बापरडे टीम के प्रारंभिक बल्लेबाज को। बाबू दुरे और प्रवीण घाड़ी दोनों प्रारंभिक बल्लेबाज अब मैदान पर। एक बाहत के बल्लेबाज और एक दाहत के बल्लेबाज, ये अक्सर आजकल हमेशा देखने को मिलता है। शुरू में बॉलर्स की एकाग्रता भंग करने की कोशिश हमेशा करते हैं कोई भी टीम के कप्तान। ऑफ स्टंप के बाहर स्मृतमा स्टीयर करना चाहते थे, शॉर्ट थर्ड मैन के बगल से नाकामयाब रहे और बाकी का काम किया विकेट कीपर ने। रन की कोई गुंजाइश नहीं। बॉलर्स अब धीरे धीरे अपने बॉलिंग मार पर। सोनू मुंडकर अब तैयार, लंबा रन अब उनका। लेग स्टंप के बाहर ये खूबसूरत कैच, बहुत ही खूबसूरत कैच को एरिया क्षेत्र में छलांग लगाते हुए अपनी दाहिनी ओर और बाबू दुरे की पारी यहां पर समाप्त हुई। डीजे 0-1 विकेट के नुकसान पर पहला विकेट का यहां पर पतन होता हुआ। और अब नए बल्लेबाज अब धीरे धीरे मैदान पर। शायद कल सुबह के सत्र में अमोल मिस्त्री सर ने बताया होगा कि आउट फॉर लेट कमिंग, ये जो रूल है क्रिकेट में, आप 90 सेकंड के बाद अगर आउट होने बल्ले के बाद जब उधर ही रहते तो आउट फॉर लेट कमिंग भी आउट को आउट करार दिया जा सकता है। और आपको शायद मालूम होगा वर्ल्ड कप में इस तरह से श्रीलंका के एक बल्लेबाज को आउट दिया गया था। सब कुछ ये जो क्रिटिकल रूल्स है ना क्रिकेट में, ये ज्ञात होना हर एक टीम के खिलाड़ी के लिए अनिवार्य होता है। अगर आप क्रिकेट खेलना चाहते हैं तो आपको सब कुछ रूल मालूम होना चाहिए। जैसे हिट द टॉयज, ये भी रूल थोड़ा अलग रूल है। नए बल्लेबाज जीतू तेली अंपायर से काट लिया, अब तैयार। 5 खिलाड़ी ऑफ साइड पर, 4 खिलाड़ी ऑन साइड पर। लेग स्टंप के बाहर इस मरतबा, लेकिन इस मरतबा टॉप एज लिया, गेंद उछल पड़ी लॉन्ग ऑफ क्षेत्र में। लगातार ये दूसरी सफलता। अब ऑन हैट्रिक यहां पर मोनकर, सॉरी सोनू मोनकर ने लगातार 2 गेंद के ऊपर 2 सफलता। कल एक हैट्रिक मुकम्मल हुई थी, जबरदस्त पहले ओवर में वो हैट्रिक सफलता प्राप्त की थी बॉलर ने। और अब ऑन हैट्रिक यहां पर सोनू मोनकर खेलना चाहते थे ऑन साइड पर, लेकिन गेंद ने टॉप एज लिया। अगर गेंद इतनी दूर निकल पड़ी कि लगभग वाइडिश लॉन्ग ऑफ या वाइडिश एक्स्ट्रा कवर क्षेत्र में गेंद वो निकल पड़ी और एक आसान सा कैच लपक लिया। 0-2 विकेट के नुकसान पर विकेट खोया पहला बाबू दुरे का और अब विकेट खोया जीतू तेली का। बहुत अच्छी गेंद ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहर थी। बैट पैट साथ रखा, जिसे क्रिकेट के भाषा में कॉपी बुक स्टाइल खेलना जिसे कहा जाता है। बैट पैट साथ रखा, गेंद को हल्के से पुश किया। हाँ, क्रिकेट रसिकांसाठी खुशखबर, येत्या जानेवारी म्हणजे नववर्षाच्या सुरुवातीलाच देवगड जामसंडे प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। थोड्याच दिवसात, थोड्याच 1-2 दिवसात त्याची तारीख, ऑफिशियल तारीख जाहीर करण्यात येईल। धन्यवाद।
तो सोनू मोनकर बहुत ही कसी हुई गेंदबाजी, नफीतली गेंदबाजी करते हुए सक्षमता के साथ लाइन और लेन से गेंदबाजी, सटीक गेंदबाजी कर रहे, हर एक गेंद खेलने के लिए यहाँ पर मजबूर करते हुए यहाँ पर बल्लेबाज को। और एक अच्छी निशानी की वही, एक अच्छे बॉलर की एक वही अच्छी निशानी रहती है, वो लगातार हर एक गेंद खेलने के लिए मजबूर करे बल्लेबाज को, और वही करते हुए यहाँ पर सोनू मोनकर। और नतीजा ये हुआ कि दो बहुमूल्य चोटी के बल्लेबाज, जो बिनी के बल्लेबाज, जो प्रतिभावंत बल्लेबाज, उनको डगआउट में भेज दिया। इस मरतबा गेंद को हल्के से खेला, 2 माइंड स्ट्रोक था, डबल माइंड स्ट्रोक था, ये खेले या ना खेले इस बीच खेल बैठे स्ट्रोक को, और गेंद को हल्के से खेला एक्स्ट्रा कवर क्षेत्र में 1 रन का। इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 2 ओवर मुकम्मल हुआ। ये पहला बहुत ही नफातुला और यहाँ पर समाप्त हुआ सोनू मोनकर का। निश्चित रूप से प्रशंसा करनी चाहिए, सटीक गेंदबाजी किस तरह से होनी चाहिए इसका एक अच्छा एग्जाम्पल मोनकर के द्वारा। और मुकम्मल हुआ 1 ओवर के पश्चात 2 विकेट के नुकसान पे। लगातार देवगढ़ तालुका में एक के बाद एक प्रीमियर लीग का आयोजन किया जा रहा है। निश्चित रूप से धन्यवाद देना चाहता हूं देवगढ़ वासियों को। न्योर की पहली गेंद इस मर्तबा राज तिरलोटकर की ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, गेंद को सीधा खेला, फॉलो थ्रू में गेंद को फील्ड किया, और बॉलर्स अब धीरे धीरे अपने बॉलिंग मार पर। अब 2 बहुमूल्य यहाँ पर विकेट खोए, थोड़ा सा संभल कर खेलना पड़ेगा, देखना होगा। ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, फुल टॉस बनाया, गेंद को मोड़ दिया मिड ऑन और वाइडिश मिड विकेट के बीच में से। दूसरा रन के लिए थोड़ी सी हड़बड़ाहट हुई थी, लेकिन 1 ही रन पर संतुष्ट। इस सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 3 रन 2 विकेट के नुकसान पे। दोनों बैट्समैन बाबू दुरे और जीतू तेली शून्य के रूप में, डक के रूप में पैवल में वापस। ऑफ स्टंप के बाहर इस मर्तबा गेंद को मोड़ दिया मिड विकेट क्षेत्र में, 1 रन का इजाफा और 1 ही रन पर संतुष्ट। जहां तक सवाल, ये जो डक आपने शायद देखा होगा 1980 के दशक में जब टेलीविजन आया था, तब ऑस्ट्रेलियन टेलीविजन पे फॉक्स टेलीविजन था, तब वो जब बल्लेबाज शून्य के ऊपर आउट होते थे तब आप स्क्रीन के ऊपर डक दिखाई देते थे। तब इसे ऑफिशियल, जब शून्य के ऊपर बल्लेबाज आउट होते तब उन्हें डक के रूप में संबोधन किया जाता है। और वही हुआ इस मरतबा, ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, ड्राइव करने की कोशिश की थी और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में। रन की कोई गुंजाइश नहीं, बॉलर्स अब धीरे धीरे अपने बॉलिंग मार पर। क्रिकेट अजीब और गरीब खेल है, कुछ भी हो सकता है, जो आप सपनों में देखते नहीं वो अक्सर क्रिकेट में होता है। यही कहावत है क्रिकेट की, यही एक डेफिनेशन है। फुल टॉस गेंद ऑफ स्टंप के बाहर, खेलना चाहते थे स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में से, लेकिन गेंद ने बल्ले का ऊपरी किनारा लिया, गेंद लुढ़क गई सीधे बॉलर के सामने, फॉलो थ्रू में गेंद को फील्ड किया और बॉलर्स अब धीरे धीरे अपने बॉलिंग मार पर। उतनी अच्छी खासी गेंद नहीं थी, और यही मैं कह रहा हूँ क्रिकेट के बारे में, कभी कभी लूज गेंद के ऊपर भी रन नहीं बनते, और कभी कभी बहुत अच्छी गेंद के ऊपर गुडलैंड स्पॉट के इर्द गिर्द में भी गेंद को छक्के के लिए भेजा जाता है। ये गेंद ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहर से टैप करना चाहते थे, लेकिन गेंद ढंग से बल्ले पर नहीं है। 1 रन तो पूरा किया बैट्समैन ने, गेंद लुढ़क गई वाइड थर्ड मैच क्षेत्र में, 2 रन का इजाफा। इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 6। ये जो 6 रन आए, ये 6 रन कोई विश्वसनीय 6 रन नहीं है। 6 रन तो बने निश्चित रूप से, लेकिन 6 रन में वो विश्वास नहीं है जो विश्वास होना चाहिए था। और मुकम्मल हुआ दूसरा, 2 ओवर के पश्चात 6, 2 विकेट के नुकसान पे। इस प्रतियोगिता के लिए कल के दिन में मेरे साथ पंकज लाड, प्रसाद चाल के, शुभम टुकरुल और स्वप्निल शिरसेकर कमेंट्री के लिए, समालोचन के लिए इस प्रतियोगिता के लिए समालोचन का दायित्व संभाल रहे थे। आज मैं पंकज लाड, प्रसाद चाल के, आज शुभम टुकरुल नहीं है आज, क्योंकि शुभम टुकरुल की टीम यहाँ पर खेल रही है।
6 रन 2 विकेट के नुकसान पे। बॉलिंग में पहला परिवर्तन, सोनू मोनकर को अब विश्राम दिया गया है और उनकी जगह पर वेदांत को आक्रमण पर मोर्चे पर लगाया गया है। देखिए ऑफ साइड पर, ऑन साइड पर देखिए फील्डिंग, एक स्क्वायर लेग, लगभग स्क्वायर है हमारे कमेंट्री बॉक्स के ठीक सामने। एक बैकवर्ड स्क्वायर लेग है, वो भी थोड़ा वाइडिश है। एक मिड विकेट है और एक लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, एक वाइड स्क्वायर लेग और एक डीप लॉन्ग ऑन साइड पर, और एक शॉर्ट फाइन लेग भी खड़ा किया गया है। वेदांत तैयार, दूर वाले छोर से राउंड द विकेट। ऑफ स्टंप के बाहर आड़े बल्ले से गेंद को, क्रॉस बॉटेड गेंद को खेला डीप लॉन्ग ऑफ क्षेत्र में, 1 ही रन का इजाफा। इस सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 7। आज सुबह से हम देख रहे हैं विकेट, हालांकि मैंने कल भी देखा था, आज भी देखा, सीमेंट विकेट है। गेंद सीमेंट विकेट के ऊपर गेंद काफी आसानी के साथ बल्ले पर आती है, लेकिन सुबह से हम देख रहे हैं कि जो रनों की अपेक्षा की गई थी किसी भी टीम के द्वारा, उस अपेक्षा में खरे नहीं उतरे उनके बल्लेबाज। कल काफी तेजी के साथ रन बने थे, आज हालांकि एक 90 रन का स्कोर निश्चित रूप से हुआ है, लेकिन जिस तरह से रन बनने चाहिए उस तरह से रन नहीं बने। वेदांत तैयार, और पिच गेंद लिफ्ट किया इस मरतबा वाइडिश मिड विकेट क्षेत्र में, फील्डर गेंद के नीचे, विकेट खोया यहां पर तीसरा। पारी समाप्त हुई यहां पर यश, नो बॉल। वेट करा, चेक करो, वेट करा, गडबड नको, थांबा जरा, थांबा, सगळं काही होईल ठीक, थांबा। तो नाही आहे, मॅच होल्ड करा सर। Sir, please give a no ball, please. Player was 3 बॉल behind the stump. हाँ, या एब्सोल्युटली। एक नो बॉल आणि सर क्रॉस केले होते का दोघांनी? नाही ना, ओके, एकच रन, धन्यवाद। फ्री हिट, ओके, तो फ्री हिट अब स्कोर रुका हुआ 8, 2 विकेट के नुकसान पे। देखिए प्रतियोगिता से कितनी सीख मिल रही है यहाँ पर हर एक टीम के बॉलर्स फील्डर को, हर एक रूल यहाँ पर मालूम होना जरूरी है। पॉपिंग क्रीज के वो लाइन पे 2 फील्डर के उससे ज्यादा आप फील्डर तैनात नहीं कर सकते, और ये क्यों नहीं कर सकते इसके पीछे भी रीजन है, वो भी मैं आपको बता दूंगा, उसका भी एक कारण है। इस बीच ये गेंद ऑफ स्टंप के बाहर, इस मरतबा ड्राइव किया, इस मरतबा ऑन साइड पर मिड विकेट क्षेत्र में 1 रन पूरा किया बैट्समैन ने, दूसरा रन लेने की चेष्टा और 2 रन का इजाफा। 1980 के दशक में जब फास्ट बॉलर, जब जैसे ऑस्ट्रेलिया के जेब थॉमसन, डेनिस लिली, रॉडनी मार्श, उसके बाद वेस्ट इंडीज के माल्कम मार्शल, एंडी रॉबर्ट्स, जब वो बाउंसर डालते थे तब वो ट्रैप करने की कोशिश करते। इस गेंद के बाद मैं आपको बताता, उसके बाद वो रूल आया है। इस बीच लेग स्टंप के बाहर, ऑफ स्टंप के बाहर गेंद को ड्राइव करने की कोशिश की, गेंद लुढ़क गई शॉर्ट थर्ड मैन पर, 1 रन का इजाफा। तब उस जमाने में वो बाउंसर डालते थे और हुक करने की कोशिश के लिए मजबूर करते थे और ट्रैप करने की कोशिश करते थे। तब आईसीसी ने रूल कर दिया कि आप बिहाइंड द लाइन, पॉपिंग क्रीज के लाइन के बाहर 2 के से ज्यादा आप नहीं लगा सकते। ये इसके पर, एम आई राइट सर? तो मुझे भी अगर मेरी गलती है तो मुझे करेक्शन करो, कोई दिक्कत नहीं। स्कोर यहाँ पर रुका हुआ 11 रन 2 विकेट के नुकसान पे। जो हमारे पास जो जितनी भी कोशिश मैं कोशिश कर रहा हूँ,
क्रिकेट के शेयर करने के लिए। इस बीच ये गेंद ऑफ स्टंप के बाहर, इस मरतबा वो उठा दिया, इस मरतबा हवा में गेंद और ये कैच छूट गया। ये काफी अजीब और गरीब दृश्य। 4 रन का इजाफा, इस चौके के साथ स्कोर में इजाफा। स्कोर अब बढ़ता हुआ 15 रन। दो यश घाड़ी को जो जीवन दान मिला है, उस जीवन दान का पूरा फायदा उठाते हुए अब देखना होगा किस तरह से वो बल्लेबाजी करते हैं। यहां पर 15, 2 विकेट के नुकसान पे। लेग स्टंप के बाहर लगभग हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलने की कोशिश की थी, गेंद लुढ़क गई डीप लॉन्ग ऑफ क्षेत्र में। 2 रन का इजाफा, इस 2 रन के साथ स्कोर में इजाफा। स्कोर बढ़ता हुआ 17 रन, 2 विकेट के नुकसान पे। रन जिस बात का मैं जिक्र कर रहा हूं, लगभग ये तीसरा ओवर मुकम्मल हो चुका है। यहाँ पर 3 ओवर मुकम्मल हो चुके हैं। 17, एक गेंद शेष है। क्षमा कीजिए, 1 टू गो, 1 टू गो सर, 1 टू गो, नो बॉल तथा 1 टू गो। सांगा बघा, पहली गेंद पर सिंगल, उसके बाद नो बॉल आया, उसके बाद 2 सिंगल, बाउंड्री 2। हाँ सर, रन 2 विकेट के नुकसान पे। इस बीच ये गेंद ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहर थी, हवा में गेंद और ये कैच छूटा। ये लगभग आज के दिन का ये शायद 10वां कैच होगा जो लॉलीपॉप कैच था। आसान सा कैच छोड़ दिया यहाँ पर फील्डर ने। 1 रन का इजाफा सिंगल के साथ। 18 ओवर मुकम्मल हुआ, ये तीसरा। इस प्रतियोगिता के लिए अंपायरिंग का काम संतोष जी डोकरे, बांदिवड़ेकर सर और वांगणकर सर करते हुए यहाँ पर पूरे मैच के लिए जो 3 ऑफिशियल्स है यहाँ पर, और पूरी तरह से दायित्व संभालते हुए हमारा 2 विकेट के नुकसान पे। देखिए, जहाँ तक ऑफिशियल्स का जहाँ तक सवाल, जहाँ तक अंपायर्स का जहाँ तक सवाल, लेदर क्रिकेट में अंपायरिंग करना काफ़ी आसान होता है, लेकिन टेनिस क्रिकेट में और ख़ास तौर पर जब बड़ी प्रीमियर लीग प्रतियोगिता होती है तो बहुत बड़ा दायित्व निभाना पड़ता है। और सब कुछ सक्षमता के साथ यहाँ पर कल सुबह से जब से पहली गेंद डाली है तब तक आज अभी तक बहुत ही अच्छी अंपायरिंग यहाँ पर की गई है। खासतौर पर फ्रीट बीमर के ऊपर बीमर देखा, उसके बाद स्क्वायर लेग के पीछे ओ राउंड में आप 2 के ऊपर फील्डर नहीं लगा सकते। 30 यार्ड सर्कल के बाहर से अगर आप स्टार्ट ले रहे, सबके ऊपर नजर थी। चौथा ओवर, अक्षय गाड़ी तैयार, दूर वाली छोर से। अक्षय गाड़ी तैयार, दूर वाले छोर से, राउंड ओवर द विकेट, अराउंड द विकेट। फुल टॉस गेंद, इस मरतबा हवा में, फील्डर गेंद के नीचे और आउट। विकेट नंबर ये तीसरा। और अब ये कहना पड़ेगा कि जहां तक बापरडे टीम का जहां
पहला विकेट खोया था बाबू दुरे के रूप में, दूसरा यहाँ पर गिरा जीतू तेली और अब यश घाड़ी। नए बल्लेबाज मंगेश घाड़ी अब धीरे धीरे मैदान पर। अब कुछ सोचने पर मजबूर कर दिया है यहाँ पर किंजौड़े के बॉलर्स ने बापड़े टीम के बल्लेबाजों के लिए। क्या सिंगल डबल लिए जाए, स्कोरर को बिजी रखे, स्ट्राइक रोटेट करे या आक्रामक रवैया अपनाएंगे। अब द्विधा अवस्था में यहाँ पर बापड़े की टीम, लेकिन क्या डिसीजन लेते ये उनके ऊपर है। लेकिन अब देखना होगा कि एक एंड से सीट एंकर का रोल निभाना पड़ेगा और एक एंड से यहाँ पर अटैक करना पड़ेगा। ऑफ स्टंप के बाद अटैक करने की कोशिश, लेकिन गेंद ढंग से बल्ले पर नहीं, गेंद लुढ़क गई शॉर्ट थर्ड मैन पर, वाइट शॉर्ट वाइट थर्ड मैन पर। एक रन का इजाफा, इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 19। क्रिकेट में अक्सर यही देखने को मिलता है, एक एंड से शीट एंकर का रोल निभाया जाता है और दूसरी एंड से बल्लेबाज हावी होता है। उठा दिया, खूबसूरत स्ट्रोक हवा में, फील्डर गेंद के नीचे और आउट। लॉन्ग ऑन के फील्डर ने कोई गलती नहीं की, लॉफ्ट किया इस मर्तबा और गेंद सीधी लॉन्ग ऑन फील्डर के झोली में। विकेट नंबर 4। और अब ये कहना पड़ेगा कि ताश के पत्तों की तरह अब लाड़ी उनकी पारी फिसलती हुई यहाँ पर, और उसका पूरा श्रेय यहाँ पर किंजौड़े टीम के बॉलर्स को दिया जाएगा, खासतौर पर राजू तिरलोटकर, वेदांत और अब अक्षय घाड़ी। केतन तिरलोटकर यांच्याकडून दीपेश धुरी यांच्यासाठी प्रत्येक षटकारात 100 रुपयाचे पारितोषिक आलंय। धन्यवाद। कल 50 रन की पारी हमने देखी थी, अनिकेत ने कल 50 रन की पारी की, शानदार पारी का मुजाहरा किया था। सबसे अहम बात थी कि उस 50 में कोई छक्का नहीं था, चौके, सिंगल, डबल, स्ट्राइक रोटेट करते हुए, क्रिकेट के कलात्मक स्ट्रोक खेलते हुए उन्होंने 50 रन बनाए थे। ये सबसे अहम बात थी। ऑफ स्टंप के बाद टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रह गई, अपेक्षा की गई थी शायद गेंद उछल जाएगी, लेकिन ऐसा कुछ नहीं हुआ, गेंद उछल नीचे रह गई एकाएक और बाकी का काम किया विकेट कीपर ने। स्कोर 19। ऑफ स्टंप के बाहर और ये आउट, शायद गेंद ने बल्ले का बाहर ही किनारा लिया और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में। अक्षय घाड़ी अब पूरी तरह से कारगर साबित होते हुए इस इनिंग में, देखते देखते 3 विकेट अब तक उन्होंने चटकाए। पहली गेंद पर विकेट, उसके बाद दूसरी गेंद पर सिंगल, उसके बाद तीसरी गेंद पर विकेट, उसके बाद चौथी गेंद डॉट और अब 5वीं गेंद पर विकेट। जबरदस्त यहाँ पर प्रदर्शन अक्षय घाड़ी के द्वारा। जो विश्वास रखा था उनके टीम के कप्तान ने, उस विश्वास में खरे उतरे यहाँ पर अक्षय घाड़ी और देखते देखते छोटी के जो बल्लेबाज है, प्रतिभावान जो बल्लेबाज है, उनको डगआउट में भेज दिया है। एक जमाने में डगआउट का दूसरा नाम ड्रेसिंग रूम था, लेकिन जैसे आईपीएल आ गया ड्रेसिंग रूम ने का नाम बदल गया, वो डगआउट हो गया। स्कोर यहाँ पर रुका हुआ अब 19। किस तरह से क्रिकेट बदल रहा है मैंने कल ही आपको बताया था, कोशिश मैं जरूर करूंगा पूरे 3 दिन। ऑफ स्टंप के बाहर और बाहर जाती हुई वाइड का इशारा आता हुआ अंपायर का। इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 20। 20 रन 5 विकेट के नुकसान पे। ऑफ स्टंप के बाहर घूम कर खेला हवा में गेंद, फील्डर स्क्वायर लेग और ये और एक कैच यहां पर छूटा हुआ और बल्लेबाज आउट, रनआउट के रूप में यहां पर विकेट खोया। और अब ये कहना पड़ेगा कि पूरी तरह से इस मैच के ऊपर कब्जा बना चुके यहां पर
इनिंग में अक्सर क्रिकेट में अक्सर यही कहा जाता है कि क्रिकेट बल्लेबाज का खेल है। जब कोई भी बॉलर 5 विकेट का हॉल ऑफ फेम में रहते 5 विकेट में, तब उसे हमेशा अलग ढंग से नज़र से देखा जाता है। लेकिन ये काफ़ी कम देखने को मिलता है। लेकिन क्रिकेट अक्सर बल्लेबाज का ही खेल कहा जाता है 60-70%। लेकिन जब बॉलर्स इस तरह की किमाया करते हैं तो पूरे के पूरे मार्क्स फुल पूरी तरह से अप्रिशिएट करना पड़ता है बॉलर्स को। और यही काम किया है इस मरतबा इस इनिंग में। बॉलर्स ने बहुत अच्छी गेंदबाजी, सटीक गेंदबाजी की। क्रिकेट के भाषा में जिसे 3 चौड़ाई गेंदबाजी करना, उस तरह से गेंदबाजी की है यहाँ पर बॉलर्स ने। और देखते देखते 6 चोटी के बल्लेबाज पैवन में वापस। तो 4 ओवर मुकम्मल हो चुके हैं यहाँ पर। तो 4 ओवर मुकम्मल हो चुके, स्कोर यहाँ पर रुका हुआ 6 रन का इजाफा, स्कोर रुका हुआ 28। देखना होगा कि बचे हुए 3 ओवर में क्या बॉलर्स बल्लेबाज के ऊपर हावी होते या बल्लेबाज बॉलर्स के ऊपर हावी होते, ये बताने के लिए आ रहे यहाँ पर प्रसाद चाल के। हेलो 27 धावा 6 षटकांचा सामना आहे 2 षटकं बाकी. सोनू गोलंदाजी मार्कडे पाहायला भेटते षटक क्रमांक 5 माफ करा राज तिरलोटकर हा गोलंदाज आहे. हे सोडून दिले गेले चेंडू ऑप्टिकच्या बराचसा बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. अतिरिक्त चेंडू राजच्या माध्यमातून टाकला जातोय. एकेरी धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 28 धावा 6 षटकांचा सामना. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. वेदा स्पोर्ट्स वापारडे बनाम श्री स्थानेश्वर किंजवडे हे 2 संघ आपण पाहतोय एकमेकांच्या विरोधात या मॅचमध्ये खेळत असताना. पण एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पाठ्यान बॉलचा संपर्क आणि थोडासा लांब ठेवला होता बॅटरपासून. गोल्डन स्पॉटवर चेंडू पडतोय, त्यानंतर थेट विकेट कीपरकडे जातोय. चांगली गोलंदाजी राज तिरलोटकर टीमचा कॅप्टन गोलंदाजी मार्कडे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या इनिंगमध्ये सर्व गोलंदाजांकडून पाहायला मिळाले. वेस उडावलाय समोरच्या दिशेने, उंच क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत कॅच टिपण्याचा आणि ते टिपला देखील गेलाय. आउट, फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का वेदा स्पोर्ट्स पापाडे क्रिकेट टीमला. एसटीचे घाडी, दीपक घाडी नवीन फलंदाज खेळण्यासाठी पहिल्याच्या आतमध्ये प्रवेश केलाय. चांगली गोलंदाजी या संपूर्ण इनिंगमध्ये आपण पाहिले. श्री स्थानेश्वर स्पोर्ट्स किंजवडे क्रिकेट टीमकडून जबरदस्त गोलंदाजी. सोनू मोंडकर, राज तिरलोटकर, वेदांत मिराशी, अक्षय घाडी. पहिल्या षटकामध्ये सोनू मोंडकर यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर राज तिरलोटकर दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा. तिसरं षटक वेदांत मिराशी यांचं 12 धावांचं होतं. चौथ्या षटकात देखील दर्जेदार गोलंदाजी अक्षय. वेगाने क्षेत्ररक्षक आले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धोका, रन आउटचा. आउट, फलंदाज बाद होत आहेत रन आउटच्या स्वरूपात. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केले गेले होते, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना रन आउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय. दीपक घाडी, पाकटेर पॅव्हिलियन. 29 या आकड्यावर अजून एक विकेट. वेदा स्पोर्ट्स पापाडे क्रिकेट टीमचे दीपक यांना माघारी परतावं लागते. देवगड तालुका प्रीमियर लीग आपण पाहतोय. दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील हा महत्त्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला भेटतोय. 2 बलाढ्य आणि ताकदवर संघांची लढत एकमेकांच्या विरोधात या महत्त्वाच्या मॅचमध्ये करूया मोरोची लढत आहे. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये दाखल होईल. जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र या स्पर्धेमधून बाहेर जावं लागेल. निलेश घाडी पहिल्याच्या आतमध्ये दाखल होतात फलंदाजीसाठी.
एकंदरीत 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं श्री स्थानेश्वर स्पोर्ट्स किंजवडे क्रिकेट टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना सोनू मुंडकर राज तिलोटकर यांची जबरदस्त गोलंदाजी विरुद्ध संघाला मोठ्या धावसंख्येपासून आता थोडंसं मागे ठेवलंय. आतापर्यंत धावफलक वाले तर 29 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 5व्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण क्रिकेट स्पर्धा लाईव्ह पाहतोय. एक भव्य दिव्य आयोजन, सर्व आयोजकांची मेहनत या स्पर्धेमागे भरपूर मोठी मेहनत आहे. भरपूर दिवस हे आयोजन करण्यासाठी सर्व कार्यकर्ते, सर्व आयोजक मेहनत घेत असताना आपण पाहतोय. जे सर्व लाईनमन देखील चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्या स्पर्धेमध्ये त्यांचे देखील आभार असणार आहेत. एस फुलटॉस बॉल ऑन साईडला फटका खेळला. मिड विकेटला चेंडूचा प्रवास होतोय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलाय. चेंडू अडवलाय. तोपर्यंत फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण ही जमेची बाब राहिली आहे. आजचा दिवस खऱ्या अर्थाने कृष्णा गायकवाड यांनी गाजवला. एकाच मॅचमध्ये 6 झेल टिपण्याचा पराक्रम त्यांनी केला. दिनेश मंचेकर ऑन स्ट्राईक. ओव्हर पिच बॉल एक्स्ट्रा कव्हरला फटका. क्षेत्ररक्षक आहेत अनेक आहेत. चेंडू अडवतील तोपर्यंत फक्त एकच धाव. पाच षटकांचा खेळ संपतोय आणि 5 षटकानंतर धावसंख्या 32 धावा 32. 5 षटकाने 32 धावा. चांगली गोलंदाजी राज तिलोटकरच्या माध्यमातून या षटकामध्ये पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजीचा नजराना पेश केला. या षटकाचा विचार केला तर एक गडी देखील बाद झाला या षटकामध्ये आणि रनआउटच्या स्वरूपात देखील गडी बाद झालाय. एकंदरीत चांगली गोलंदाजी. मात्र शेवटचं षटक 6वं षटक अंतिम षटक गोलंदाजी मार्कडे ज्याने पहिलं षटक टाकलं होतं सोनू मोंडकर फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज सज्ज होतोय सोनू मॅन फ्रॉम शिरगाव गावचा खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कडे समोर असणार आहेत दिनेश मंचेकर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. शेवटचे षटक मोठे फटके आवश्यक असणार आहेत. पहिला बॉल ओव्हर पिच होता. पॅटर्न बोलतात तितकासा चांगला संपर्क होऊ शकला नाही. ऑन साईडला क्षेत्ररक्षक चेंडू येतो अडवतोय तोपर्यंत फक्त एकच धाव. शेवटच्या षटकामध्ये एक 15 ते 20 धावा जर का आला तर एक फायटिंग टोटल स्कोर आपल्या दुसऱ्या इनिंगमध्ये पाहायला मिळेल. 33 धावा धावफलकावर. शेवटचे 5 चेंडू बाकी असणाऱ्या षटकातील या इनिंगचे क्षेत्रवीर असणार पाहिले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. या क्षेत्रात 30 स्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक ठेवले गेले. फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळलाय. मिड विकेटला फटका. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतोय. झेल टिपला गेलाय. आउट होईल फलंदाज. अजून एक विकेट प्राप्त केले क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. पाहतोय आपण अरफात हा फलंदाज जातोय. 9 गडी बाद झाले तर ऑल आउट होऊ शकतो हा संघ. एक गडी फक्त बाकी आहे. शेवटचे काही चेंडू बाकी आहे. ती संधी असणार आहे श्री स्थानेश्वर किंजवडे या क्रिकेट टीमला विरोधी संघाला ऑल आउट करण्याची. फलंदाज अरफात स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. सोनू मोंडकर या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. पहिल्या षटकात देखील फक्त 2 दिल्या. हॅलो ऑन साईडला खेळलाय फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग म्हणून क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने धावत येत आहेत. चेंडू अडवत आहे तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. नो स्ट्राईक एंडला रन आउटच्या स्वरूपात गडी बाद होऊ शकला असता परंतु एकच धाव घेण्यात
हॅलो चेक चेक. सहा षटकांचा खेळ समाप्त होतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 धावा आणि 35 धावांचं लक्ष श्री स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीम समोर ठेवलं जात आहे. श्री स्थानेश्वर स्पोर्ट्स किंजवडे क्रिकेट संघाला 35 धावांचं लक्ष इथे पार करायचं आहे. 6 षटकांमध्ये दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होईल तसा आवाज मायक्रोफोनवरून आपल्याला ऐकायला मिळेल. स्वप्नील शिरसेकर यांचा आवाज आपण नेक्स्ट इनिंगमध्ये ऐकणार आहोत. पुन्हा एकदा मी स्वप्नील शिरसेकर समालोचन कक्षामधून आपलं सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 ची दर्जेदार क्रिकेट स्पर्धा. कालच्या क्रिकेट स्पर्धेचा पहिला दिवस होता. कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर अनिकेत घाडी नावाचं वादळ मैदानामध्ये गोंगावताना दिसलं होतं. जर पाहायला गेलं तर चांगली खेळी त्याने साकारली होती कालच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर एका बाजूला वेदा स्पोर्ट बापर्डे संघ पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला हॅलो हॅलो एका बाजूला वेदा स्पोर्ट बापर्डे टीम तर दुसऱ्या बाजूला स्थानेश्वर किंजवडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना दिसते. जर पाहायला गेलं तर टॉस जिंकला होता स्थानेश्वर किंजवडे टीमने. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं होतं वेदा स्पोर्ट बापर्डे या संघाला. प्रथमतः फलंदाजी करत असताना पाहायला गेलं तर 6 षटकांमध्ये 34 धावा कुठल्या गेल्यात आणि जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 35ची आवश्यकता आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय अरफात होलसेकर एक वेगवान गोलंदाज आहे. देवगड एक्सप्रेस एक युवा गोलंदाज आहे. जर पाहायला गेलं तर आजच्या दिवसभरामध्ये चांगली कामगिरी केली. यावेळेस पहिलाच बॉल तेज तरार आपल्याला पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मार्गस्थ होताना दिसतोय. सलामीच्या जोडीचा जर विचार केला गेला तर
सलामीची जोडी रोशन तिर्लोटकर आणि राज तिर्लोटकर. स्ट्रायकिंग एंडला रोशनला आपण पाहतोय. यावेळेस जर पाहायला गेलं तर सुरेख फटका गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा देखील वेगाने प्रयत्न होतोय. 2 धावेने जर पाहायला गेलं तर सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश धुरी यांनी जर गोलंदाजी करत असताना हॅट्रिक घेतली तर नक्कीच केतन तिर्लोटकर याच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. धावसंख्येचा विचार केला गेला तर 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय रोशनला. गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल आडव्या बॅटने आखूड टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू मार्गस्थ होताना दिसतोय आणि चेंडूचा प्रवास सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आलाय. रोशनच्या बॅटमधून कणकणीत चौकार. सहावरती धावसंख्या जाऊन पोहोचली. अरफातला चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू हाताळला गेलाय. आडव्या बॅटने पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा फटका सजवायचा होता. संपर्क होऊ शकला नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावफलकावरती धावांचा विचार केला गेला तर 6 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला होता. छेल होऊ शकला असता मात्र तसं घडलं नाहीये. थोडीशी चूक झाली आणि या छोट्या छोट्या चुका नंतर महागात पडू शकतात. कारण जर लो स्कोरिंग आपल्याला मॅच पाहायला मिळते. जर पाहायला गेलं तर बॅटिंग करत असताना प्रथमतः 34 धावा कुठल्या गेल्यात. 35चं टार्गेट आहे आणि अशा चुका होणं हे अपेक्षित नाही आहे अशा सामन्यांमध्ये. राज तिर्लोटकरला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. एक युवा खेळाडू आहे. आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा देखील मानकरी ठरलाय. तर या मॅचमध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव जरूर प्राप्त झाली. सांघिक धावसंख्या 1च्या मदतीने 8 वरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकाचा खेळ जर पाहायला गेलं तर संपलाय. एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या बिनबाद 8 धावा. अरफात उलसेकरला आपण गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये पाहिलेत. अजूनही जर पाहायला गेलं तर अजूनही जर पाहायला गेलं तर 30 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 27ची अजूनही आवश्यकता. मात्र दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज येईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती जर पाहायला गेलं तर पहिले षटक हाताळलं होतं अरफातने. दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन गोलंदाज सज्ज झालेत प्रवीण घाडी. आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. जर पाहायला गेलं दर्जेदार गोलंदाज आहेत. स्ट्रायकिंग एंडला राज. आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला धोक्याची घंटा वाजली आहे आणि यावेळेस मात्र फलंदाज होतोय बाद. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला तर नंतर जर पाहायला गेलं तर सुरेख फेकी आपल्याला पाहायला मिळाली आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाज बाद होताना दिसतोय. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून चौकार आला होता रोशन तिर्लोटकर याचा खेळ झालाय समाप्त. पहिला धक्का बसतोय स्थानेश्वर किंजवडे या टीमला. मात्र जर पाहायला गेलं तर रोशनची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये कोणता असेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. अक्षय घाडीला आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. 35 धावांचा पाठलाग करत असताना स्थानेश्वर किंजवडे संघ 8 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे आणि कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण घाडी आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर तेज तरार गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे आणि वारंवार जर पाहायला गेलं तर विकेटचं पतन होताना दिसते. पहिला गडी बाद झालाय आणि नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अक्षय घाडी. स्ट्रायकिंग एंडला राज तिर्लोटकर. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 धाव जरूर कंप्लीट झाले. क्षेत्ररक्षक पोचतोय. फेकी करेल तोपर्यंत जर पाहायला गेलं तर 1च धाव. सांघिक धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 9 धावांवरती. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपेश धुरी यांच्यासाठी देखील नामी संधी आहे. या मॅचमध्ये जर हॅट्रिक त्यांनी घेतली तर देवगड तालुक्याचाच एक उत्कृष्ट असा खेळाडू केतन तिर्लोटकर याच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस जर पाहायला गेलं तर मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपला
क्षेत्ररक्षक आहे जितू तेली. काय एफर्ट्स दिले आहेत आपल्या टीमसाठी जर पाहायला गेलं तर चांगली कामगिरी त्यांनी केली, महत्त्वपूर्ण धावा त्यांनी वाचवल्या. आता जर पाहायला गेलं जितू तेली देवगड टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव. अनेकदा जर पाहायला गेलं तर जुना काळ, काही वर्षांपूर्वीचा काळ ज्या खेळाडूने गाजवला होता, वाघोटन संघाला बिलॉंग करत असताना अनेक सामने यांनी जिंकून दिले होते. ते जितू तेली या वयात देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्जेदार कामगिरी त्यांनी केली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल स्विच हिटचा फटका आपल्याला जरूर पाहायला मिळालाय आणि चेंडूचा प्रवास थेट वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय राज तिर्लोटकरच्या बॅटमधून. कणकणीत चौकार. डीजे जाऊन पोहोचली आहे. राजच्या माध्यमातून स्विच हिटचा फटका पाहायला मिळाला. यावेळेस देखील स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. 38 सर्कलच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत जितू तेली. चेंडूपर्यंत पोहोचलेत तर फेकी करतील. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर 2 धावा प्राप्त झाल्यात. 2 धावेने पुन्हा एकदा सांघिक धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या 2 धावांच्या मदतीने 18 वरती जाऊन पोहोचली आहे. 18 धावा धावफलकावरती. या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय राजदीप पुजारे सर यांचं आगमन झालेलं आहे. एक काळ गाजवलेले खेळाडू, त्यांचं देखील सरसे स्वागत. गुटनाटेक पद्धतीचा फटका पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा राजच्या बॅटमधून मोठा फटका, मोठा प्रहार. चेंडूचा प्रवास वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आलाय राजच्या बॅटमधून. दुसरा चौकार. थँक्यू डीजे. तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा आपल्याला पाहायला मिळते. राज तिर्लोटकरच्या घरात त्यांना कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. वैयक्तिक जर विचार केला गेला तर 12 धावांवरती तो खेळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती जर पाहायला गेलं, अरफातला आपण पाहतोय ज्या गोलंदाजाने पहिली ओव्हर पहिलं षटक हाताळलं होतं. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले. 24 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अजूनही जिंकण्यासाठी 13ची आवश्यकता. तर एक युवा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय अरफातला. यावेळेस जर पाहायला गेलं तर सन्मान दिलाय आणि हेच महत्त्वाचं आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट होणं गरजेचं असतं. जर खराब चेंडूंवरती आक्रमण तर चांगल्या चेंडूला सन्मान दिला गेलाच पाहिजे. 1 धाव जरूर प्राप्त झाली. सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23. 23 धावा. स्ट्रायकिंग एंडला राज तिर्लोटकरला आपण पाहतो ज्याच्या बॅटमधून 2 चौकार या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. पुढचा बॉल यावेळेस देखील ताकद नाही आहे येत कितीशी पटक्यामध्ये, मात्र नजाकत जरूर पाहायला मिळाली आहे. चेंडूचा प्रवास पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आलाय चौकार. सत्तावीस धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचली. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर मोठा फटका पुन्हा एकदा सजवायचा होता. थोडासा शफल झाला ऑफ स्टंपला. फाईन लेग रिजनमध्ये हा फटका सजवायचा होता. संपर्क होऊ शकला नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू हाताळला गेला यावेळेस मात्र. 27 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली. अजूनही इथून पुढे जर पाहायला गेलं तर 8 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. राज तिर्लोटकरला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर पाहायला गेलं तर अक्षय गाडी वैयक्तिक 4 धावांवरती ते खेळतायत. यावेळेस जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. नो बॉलचा इशारा म्हणजे हे फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी देखील असेल.
28 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली. अजूनही जर पाहायला गेलं तर 7 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. फ्री हिटची सुवर्ण संधी असेल, मात्र त्या संधीचं सोनं करताना दिसेल का राज तिर्लोटकर हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण वेगवान गोलंदाजी मार्कवरती अरफात ओलसेकरला आपण पाहतोय. 7ची अजूनही आवश्यकता. फ्री हिटची सुवर्ण संधी राजसाठी. देवगड तालुका प्रीमियर लीगचा हा थरार. यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर मोठा फटका पुन्हा एकदा सजवायचा होता आणि यावेळेस मात्र चेंडूचा प्रवास 4 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळतो. राजच्या बॅटमधून अजून एक धमाका चौकार. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. अजूनही जर पाहायला गेलं तर 3 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. राज मैदानामध्ये तुफान फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस जर पाहायला गेलं तर चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिला. चेंडू खाली दीपेश धुरी पोचलेत आणि यावेळेस मात्र कोणत्या प्रकारची चूक करताना दिसत नाही आहेत आणि फलंदाज झालाय बाद. राज तिर्लोटकरचा खेळ झालाय समाप्त. राज तिर्लोटकर जर पाहायला गेलं तर वैयक्तिक 20 धावांवरती खेळलाय. त्या धावफलकावरती धावा झाल्यात 32, ज्यामध्ये 20 धावा वैयक्तिक राज तिर्लोटकरने आपल्या बॅटमधून कुठल्या, ज्यामध्ये 4 चौकारांचा देखील समावेश आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय वेदांत मिराशी. अजूनही जर पाहायला गेलं तर 3ची आवश्यकता जिंकण्यासाठी. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. वेदांत मिराशी 3 धावांची आवश्यकता आहे. tenniscricket.in माध्यमातून देखील अनेक क्रिकेट रसिक क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत. दर्जेदार क्रिकेट स्पर्धा देवगड तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धा म्हणून ज्या क्रिकेट स्पर्धेची ओळख आहे. पहिल्या पर्वामध्ये जर पाहायला गेलं तर अनेक खेळाडूंचा समावेश झाला होता या क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि दर्जेदार कामगिरी पहिल्या पर्वामध्ये देखील पाहायला मिळाली होती. यावेळेस सन्मान दिला या चेंडूला. 1 धाव जरूर प्राप्त झाली आहे. सांघिक धावसंख्या 1च्या मदतीने धावून पोहोचली आहे 33 वरती. केवळ जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2ची आवश्यकता. 18 चेंडू 2 धावा. डीजे गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय स्वतः संघ मालक अमोल गाडी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी करण्यासाठी आले. 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस जर पाहायला गेलं तर आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. चेंडू समजू शकला नाहीये. फलंदाज आपण पाहतोय वेदांत मिराशी. स्ट्रायकिंग एंडला केवळ 2 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला स्थानेश्वर किंजवडे संघ तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते वेदा स्पोर्ट बापर्डे संघ. गोलंदाज सज्ज झालेत. पुन्हा एकदा स्वतः संघ मालक आहेत वेदा स्पोर्ट बापर्डे टीमचे. यावेळेस जर पाहायला गेलं तर पॉइंट रिझनमध्ये हा फटका सजवला आहे. 1 धाव जरूर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि चेंडू सीमारेषा पार आलाय. विजयी चौकार. या सामन्यावरती मात्र विजय प्राप्त केलाय स्थानेश्वर स्पोर्ट किंजवडे टीमने.